ज्यांनी अन्यायाच्या अंधारात स्वप्नाचा सूर्य उगवला, ज्यांनी अन्यायाच्या अंधारात स्वप्नाचा सूर्य उगवला, ज्यांनी तलवारीच्या पात्यावर रयतेचा सन्मान जपला, ज्यांनी तलवारीच्या पात्यावर रयतेचा सन्मान जपला, ज्यांनी सह्याद्रीला स्वाभिमान शिकवला, त्यांनी सह्याद्रीला स्वाभिमान शिकवला, असे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मुद्रा करून मी माझ्या भाषणास सुरुवात करतो. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर आई जिजाऊ व वडील शहाजीराजे भोसले यांच्या पोटी जन्माला आले राजे शिवछत्रपती. शिवनेरी किल्ल्यावर बागडणारा तो छोटा शिवबा आई जिजाऊ त्याला रामायण व महाभारताच्या कथा सांगत. आई जिजाऊंनी त्याला तलवार दिली नव्हती, आई जिजाऊंनी त्याला तलवार दिली नव्हती. दिलं होतं धैर्य, दिलं होता धर्म, दिलं होतं स्वराज्याचं स्वप्न. त्या संस्कारातूनच पडला सह्याद्रीचा सिंह. शिवाजी महाराजांनी 11 वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचे तोरण घातले. मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन गडकिल्ले जिंकले. शिवाजी महाराजांनी अनेक महान कार्य केली. रायगडावर भगवा फडकवला. स्वराज्याचा राजा सिंहासनावर बसला. तो क्षण फक्त राज्याभिषेकाचा नव्हता, तो होता गुलामगिरीवर केलेला प्रहार. अशा शूरवीर राजाला माझा मानाचा मुद्रा. धन्यवाद.